बघा, महत्त्वपूर्ण अशी लाडक्या बहिणीची ही योजना आहे जी महाराष्ट्रात खूप गाजत आहे आणि त्यांना त्याचा लाभसुद्धा मिळत आहे। तर इतर राज्यात महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया 2100 रुपये हे कधी मिळणार आणि इतर राज्यात किती मिळतात या योजनेचा महिलांना बेनिफिट, तर ते आपण बघणार आहोत। तर महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द इतर राज्यामध्ये किती मिळतात, विविध राज्यांना किती खर्च येणार हे आपण बघणार आहोत। तर लाडकी बहीण योजना, महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2100 रुपये देण्याचा शब्द महायुतीनं दिला होता। इतर राज्यातही अशीच मदत महिलांना केली जाते। तर महाराष्ट्रात महायुती सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता घेतली। या योजनेच्या माध्यमातून 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाची अंमलबजावणी करत नोव्हेंबरपर्यंत 5 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले। महायुतीची सत्ता आल्यास महिलांना 2100 रुपये देणार असल्याचा शब्द देण्यात आला होता। आता महायुतीची राज्यात सत्ता आली असून महिलांना 2100 रुपये दरमहा दिले जाणार का हे पाहावं लागेल। तर महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यात देखील महिलांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणाऱ्या योजना सुरू आहेत। त्या राज्यात महिलांना किती रक्कम दिली जाते ते पाहावं लागेल। तर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कर्नाटक सरकारकडून गृहलक्ष्मी योजना चालवली जाते। या योजनेतून महिलांना 2000 रुपये दिले जाते। बघा, 2000 रुपये गृहलक्ष्मी योजना कर्नाटक राज्यात, मध्य प्रदेशात लाडकी बहीण आणि आसाममध्ये अरुणोदय योजनेतून महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जातात। छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजनेतून, दिल्ली सरकारकडून मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेतून, तमिळनाडू राज्य सरकारच्या मगलीर उरिमई थोगा योजनेतून दरमहा 1000 रुपये महिलांना दिले जातात। तर पश्चिम बंगाल सरकारकडून लक्ष्मी भांडार योजनेतून 1000 ते 1200 रुपये दिले जातात। ओडिशा सरकार सुभद्रा योजनेतून महिलांना दरमहा 833 रुपये देत आहे। तर झारखंड सरकारने देखील महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री होताच ही रक्कम 1000 रुपये वाढवून 2500वर नेण्याचा निर्णय घेतला आहे। जसं आपल्या राज्यात 2100 रुपये देणार आहे असं बोललं जातं आहे। मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा त्यांना फायदा झाला होता। भाजपचं सरकार मध्य प्रदेशात पुन्हा स्थापन झालं। महाराष्ट्रात देखील त्याप्रमाणे महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आहे। महायुतीचं सरकार देखील पुन्हा सत्तेत आलं आहे। तर या योजनेचा लाभ प्रामुख्यानं कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दिला जातो। राज्य सरकारचे कर्मचारी प्राप्ती कर भरणाऱ्या महिला यांना या योजनेचे लाभ दिले जात नाहीत। महाराष्ट्रात या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे। दरम्यान महाराष्ट्र सरकारला 1500 रुपयांप्रमाणे महिलांना दरमहा रक्कम देण्यासाठी 46,000 कोटींचा खर्च अपेक्षित होता। ज्यावेळी महिलांना 2100 रुपये दिले जातील त्यावेळी सरकारला 58,000 कोटी रुपये खर्च करावे लागतील। देशातील विविध राज्यातील सरकारांना अशा योजनांवर साधारणपणे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याची माहिती आहे। तर अशा पद्धतीनं इतर राज्यातसुद्धा अशा योजना चालू आहे ज्या महिलांना खूप उपयोगी, म्हणजेच त्यांच्यासाठी महत्त्वाच्या अशा योजना आहे जे त्यांना महिन्याचे पैसे मिळवून देत आहे आणि सरकार ते त्यांना देत आहे। तर अशा पद्धतीने ही योजना आहे ज्या महाराष्ट्रात आता 2100 बोललं जात आहे। तसंच इतर राज्यातसुद्धा वेगवेगळ्या त्याचा तशाच म्हणजे वेगवेगळे नाव असणाऱ्या योजना ह्या चालू आहे। तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या योजनेचे वेगवेगळे पैसे हे दिले जातात। तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत राहणार।